राज्यातील तीर्थक्षेत्र जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी सुधारित आराखडा मंजूर करण्यात आलाय। महामार्ग प्रकल्प खर्च आता 1,01,000 कोटींवर आलाय। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली होती। आता या मार्गाची सुधारित आखणी तयार करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुका वगळला जाणार आहे। तर नव्या आराखड्यानुसार सातारासह पन्हाळा, करवीर आणि चंदगड तालुक्यांमधून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। मात्र गावनिहाय अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग नेमका कोणत्या गावातून आणि कसा जाईल ते स्पष्ट होईल। नागपूर ते गोवा दरम्यान सुमारे 760 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल। याच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची वैशिष्ट्य आपण बघतो। नागपूर ते गोवा हे अंतर 18 तासांवरून 8 तासांवर येईल। 13 जिल्हे, 40 तालुके आणि 400 गावं जोडली जातील। महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक जलद होणार आहे। राज्याच्या पूर्व पश्चिम भागातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल। दरम्यान बदललेला शक्तीपीठ महामार्ग नेमका कसा आहे हे आमच्या प्रतिनिधींनी प्रोजेक्टरवर दाखवलंय, पाहूयात। राज्य शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्तीपीठ महामार्ग, या महामार्गामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत। काही जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार होता, मात्र त्या जिल्ह्यांमधलं रेखांकन आता नव्या स्वरूपात त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात देखील या सगळ्या महामार्गामध्ये मोठे बदल झालेले आहेत। शिवाय आणखीन काही जिल्ह्यांमध्ये देखील मोठे बदल झालेत। विशेष करून सोलापूर जिल्ह्यात या सगळ्या महामार्गाच्या रेखांकनामध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळतात। तेच सगळे बदल काय ते आपण समजून या ठिकाणी घेऊया। आपण जर बघितलं तर वर्ध्यामधून हा खरं तर महामार्ग जाणार आहे गोव्यापर्यंत आणि तोच जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमधून महाराष्ट्रातल्या जाणार आहे, ज्यामधलं वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे आणि या सगळ्या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे। मात्र जे विशेष बदल झालेत ते नेमके काय बदल झालेत हे मी तुम्हाला या सगळ्या मॅपमधून समजून सांगणार आहे। आपण जर बघितलं तर वर्धामधून हा महामार्ग जर सुरुवात झालेला आहे, तो महामार्गामध्ये कुठलाही आता बदल नाही। पुढे जाऊन हा यवतमाळमध्ये जातो, यवतमाळमधून हा हिंगोलीतून महामार्ग जाणार आहे। मात्र हिंगोलीमध्ये आपल्याला जर दिसत असतील ही गुलाबी रंगाची जी लाईन आहे, रेखांकन आहे, ते आता नवीन रेखांकन करण्यात आलेलं आहे आणि जे लाल आपल्याला दिसते ते जुना रेखांकन आहे, जो जुना शक्तीपीठ महामार्ग आधी बनवण्यात आला होता तर त्याचं रेखांकन आहे। मात्र सोलापूरमध्ये मेजर बदल झालेला आहे। सोलापूरमध्ये जर बघितलं तर आपल्याला हे तुळजाभवानी टेम्पल दिसते, अर्थात त्याच्या जवळून हा जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे। त्यामुळे इथून या डायव्हर्जन जे ते करण्यात आलेले ते सरळ पंढरपूरच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे अलीकडच्या बाजूनं आधीचं रेखांकन होतं, मात्र ते आता दुसऱ्या बाजूनं पंढरपूरच्या जाणार आहे। तो थेट सातारा मार्गे कोल्हापूरपर्यंत जाणार आहे। जे सांगली मार्गे हा शक्तीपीठ महामार्ग जाणार होता, नरसोबाची वाडी जी कोल्हापुरातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे तिथं हा जाणार होता, मात्र तो बदलून आता थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे सोलापुरातील आहे तिथून साताऱ्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि तिथून हा सातारे मार्गे कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिर म्हणजे अर्थातच पन्हाळा तालुका त्यामध्ये आता पुन्हा एकदा ऍड करण्यात आलेला आहे, करवीर तालुका, भुदरगड आणि पुढे जाऊन चंदगडपर्यंत हा महामार्ग जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील जो महत्त्वाचा बदल झालेला आहे, ज्यामध्ये शिरोळ तालुका असू दे, हातकणंगले असू दे, इचलकरंजी असू, या ठिकाणी मोठा विरोध जो आहे तो पाहायला मिळत होता। मात्र तोच विरोध पाहून आता यामध्ये नवीन रेखांकन करण्यात आलेलं आहे, महामार्ग बदलण्यात आलेला आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।